नमस्कार मित्रांनो, जय एज्युटेक. माझे नाव मच्छिंद्र पांडुरंग सोनाने. सर्वांना परिचित आहेतच. नवीन लोकांसाठी ओळख करून देणे जरुरी आहे. मित्रांनो, आज आपण जो टॉपिक घेतलेला आहे ABC फॉर्मॅटमध्ये कसे काम करायचे आणि ABC फॉर्मॅट हा काय काम आपल्याला करून देतो. आपल्या सिनियरनी परवा सांगितले, महागुरू आपले जे विरामकर सर आहेत, की लिस्ट बनवताना तुम्हाला ABC फॉर्मॅटमध्ये तयार करायची आहे आणि ही लिस्ट तयार केल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा आहे आणि काय कोणाला कशी प्रायोरिटी द्यायची आहे याविषयी मी आज तुमच्याशी थोडक्यात बोलणार आहे. माझा आवाज क्लिअर नसेल तर कोणीतरी कळवा. जर कोणाचं प्रतिक्रिया आली नसेल तर मी असं समजेल की माझा आवाज ओके आहे. लिस्ट बनवताना सर्वात प्रथम ABC फॉर्मॅटच्या अगोदर आपण लिस्ट बनवताना काय कॉलम्स घ्यायचे आहे हे मी आज तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. आणि कॉलम्स जे आपल्याला सरांनी सांगितले लिस्टमध्ये, तर आपलं रजिस्टर वही जे काय आपल्याला मेंटेन करायचं सांगितलेलं आहे त्यामध्ये सिरियल नंबर, नेम, कॅटेगरीमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. त्याच्यानंतरचा कॉलम आहे मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर. त्याच्यानंतर स्टुडंट. त्याच्यानंतरचा कॉलम आहे भगवद्गीता. त्याच्यानंतरचा कॉलम आहे नेटवर्कर आणि शेवटचा कॉलम आहे रिमार्क. सिरियल नंबर, नाव लिहिल्यानंतर कॅटेगरी टाकायची आहे. कॅटेगरीमध्ये तुम्हाला ABC तिन्हीपैकी एक लिहायचं आहे. ते कोणत्या व्यक्तीच्या पुढे काय लिहायचं आहे मी पुढे सांगतोच तुम्हाला. स्टुडंटच्या कॉलममध्ये मोबाईल नंबरमध्ये कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला द्यायचा आहे. स्टुडंटच्या कॉलममध्ये आपणास स्टुडंट 1ली ते 10वीपर्यंत यातली कोणती कॅटेगरी आहे, म्हणजे कोणत्या वर्गाला तो आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर भगवद्गीता, जर समजा एखाद्याकडे विद्यार्थीच नाही घरामध्ये तर तो भगवद्गीता घेऊ शकतो. भगवद्गीता घेऊन आपल्याकडे जॉईन होऊ शकतो. अशा पद्धतीने तिथं भगवद्गीता लिहायची त्या कॉलममध्ये. आणि ही भगवद्गीताही जर त्यांनी नाही घेतली तर तो शेवटी कोण आहे, नेटवर्कर. कदाचित असे असू शकेल की एखाद्या पालकांनी ॲडमिशन घेतलं आपल्याकडे आणि तो नेटवर्कर पण आहे, तर नेटवर्करच्या कॉलममध्ये टिक मारायची. किंवा यापैकी भगवद्गीता आणि विद्यार्थ्याचं ॲडमिशन असं काहीच नाही, त्याला फक्त काम करायचं आपल्यासोबत, तर तुम्ही नेटवर्करमध्ये त्याला टिक मारू शकता. अशा पद्धतीचा. आणि रिमार्कमध्ये तुम्हाला अजून काही लिहायचं ते तुम्ही मांडणी करू शकता. प्रथम या लिस्टला सर्वांनी एक्झिस्टिंग जे 200 लोक आहे आपले, जे तुम्हाला सांगितले, जे तुमच्या ओळखीपाळखीचे 200+ बी असतील कोणाकोणाचे, त्यांची नावं लिहून घ्यायचे. आणि त्या लिस्टच्या समोर ABC कॅटेगरीमध्ये तुम्हाला मांडणी करायची आहे. ती कशी? ए कॅटेगरीमध्ये अशी लोक घ्या ज्याला आपण मानतो, ज्याची आपण रिस्पेक्ट करतो, अशी लोक ए कॅटेगरीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे. म्हणजे जे तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहे, मानाने मोठे आहे आणि ज्याला तुम्ही मानतात, नेहमी त्यांचा आदर्श घेतात काही ठिकाणी, असे सगळे लोक तुम्ही ए कॅटेगरीमध्ये घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बी कॅटेगरीमध्ये म्हणजे हे तुमच्यासारखेच असणार, सारखे ज्याला आपलं सर्व काही माहिती आहे, त्याचं आपल्याला सर्व काही माहिती आहे, अशी बी कॅटेगरी. म्हणजे त्या नावाच्या पुढे तुम्हाला बी लिहायचं आहे. आणि सी कॅटेगरी जी आहे ती आपल्याला मानणार आहे, म्हणजे आपल्याला रिस्पेक्ट देणार आहे. आपण जर फोन केला तर पटकन कुठे येऊ सर, काय करायचं आहे सांगा, बोला, असं म्हणणारे ही सगळी सी कॅटेगरीमध्ये, जे तुमची रिस्पेक्ट करतात असे. आता हे झाले ABC लिहून. त्याच्यानंतर कामाला सुरुवात कशी करायची? कामाला सुरुवात करताना एकडे कधी जायचं नाही, बीकडे पण जायचं नाही. एकडे गेला तर तुम्ही लगेच रिजेक्शन घेऊन वापस येणार, कारण त्यांना ते तुम्हाला मानतच नाही ना. ते तुम्हाला फक्त तुम्ही आहेत बस एवढं समजतं. हे तुमचे उलट तुमच्याकडे तुम्हाला ते रिस्पॉन्सच देणार नाही. बीला पण माहिती असतं की आपलं सगळं काय आहे, कारण आपण त्याच्यासोबत लहानपणापासून असतो, शाळेत असतो, वर्गात असतो, अजून सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात, त्याचं आपल्याला माहिती असतं. त्याच्यामुळे बीकडे पण तुम्ही जाऊ नका आधी. आणि यानंतर तुमचं काम आहे सीमध्ये. सी ह्या कॅटेगरीकडे आपण सुरुवातीला जायचं आहे. सी कॅटेगरीवर फोकस करायचा आहे. सी कॅटेगरीच्या लोकांना तुम्ही आपलं जे हे प्लॅन आहे हा देऊ शकता, डेमो देऊ शकता, माहिती देऊ शकता, त्यांना अप्रोच करू शकता बिझनेससाठी. त्यांच्याकडे विद्यार्थी असेल तर ते जॉईन करू शकता.
अशा पद्धतीचे सीपासून आपलं काम चालू होतं. आणि सी आपल्याला थोडाफार बिझनेस करून दिल्यानंतर मग नंतर बीलाही वाटतं की याचं बरं चाललं आहे, तर तो बी तुम्हाला कधीतरी विचारतो आहे कसं आहे काय, तर बीला तेव्हा तुम्ही सांगायला सुरुवात करा. आणि ह्या ABCच्या फॉर्म्युल्याने म्हणजे ए बीच्या आपलं बी आणि सी आणि बीच्या कामामुळे तुम्हाला कदाचित काही वेळेस पाहत असेल की काय चाललं आहे यांचं, आणि त्यावेळेस तो तुम्हाला मानायला सुरुवात करतो. आणि ही प्रगती बघून तुमच्याकडे काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी सुद्धा जुडणार. अशा प्रकारे ABCचं शॉर्ट अपडेशन मी तुम्हाला दिले आहे. आता आपण या ABC फॉर्म्युल्याचा दुसरा एक उपयोग म्हणजे प्रोफेशनल वेने कसा होतो ते सांगतो मी थोडक्यामध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये अप्रोच, बी म्हणजे बुल्ड रिलेशनशिप आणि सी म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि कन्व्हर्सेशन. अप्रोच कसा करायचा थोडक्यामध्ये याचं आपण बघूया. नवीन व्यक्तीशी संपर्क कसा करायचा, पहिला संवाद सुरू कसा करायचा, समोरच्या व्यक्तीशी कसं इंटरेस्ट घेऊन बोलायचं, त्याला आपल्याला कसं इंटरेस्ट निर्माण करायचा, हे आपल्याला अप्रोच शिकवत आहे. हे प्रत्येकाला सांगायची गरज नाही, कारण आता आपण सगळेजण बिझनेसमध्ये आहोतच. काही नवीन असतील तर त्यांना आपण पुढच्या टर्म्समध्ये ते सांगणार आहोतच. रिलेशन बिल्ड करायचे, व्यक्तीला समजून घ्या, तिच्या गरजा ऐका, नियमित संपर्क ठेवा, व्हॅल्यू द्या, म्हणजे तुमचे रिलेशन बिल्ड होतील त्यांच्याबरोबर. आणि कुठल्याही कामासाठी, बिझनेससाठी वगैरे त्यांना तुम्ही दबाव आणू नका. वारंवार बिझनेसच्या किंवा पैशाच्या गोष्टी त्यांच्यासोबत करू नका. फक्त त्यांना रिलेशन बिल्ड करून ठेवा. नंतर कन्व्हर्सेशन म्हणजे कनेक्टिव्हिटी, योग्य माहिती द्या. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन किंवा डेमो गरज पडली तर डेमो द्या, प्रश्नाचे उत्तर द्या, त्यांच्या निर्णय घेण्याचा योग्य फॉलोअप घ्या. ABC फॉर्म्युला या पद्धतीचं काम करतो. आणि नेटवर्क वाढवण्याचे सूत्र म्हणजे नवीन व्यक्ती संपर्क, नियमित फॉलोअप = मजबूत नेटवर्क. रोजचा ॲक्शन प्लॅन बनवा, नवीन कॉन्टॅक्ट, फॉलोअप, प्रेझेंटेशन, नवीन मेंबर्स. हा आपला फॉर्म्युला आहे. काय करू नये आपल्या बिझनेसमध्ये हे लय महत्त्वाचे. जबरदस्ती कोणालाही करू नका, खोटे आश्वासन देऊ नका, सतत प्रोडक्ट आणि बिझनेसच्या गोष्टी बोलू नका त्यांच्याशी, फॉलोअप सोडू नका. हे महत्त्वाचे सगळ्यात. हा आपला तुमचा सक्सेस फॉर्म्युला तुम्हाला सक्सेस देऊ शकतो. अशा पद्धतीचे लोकांशी नवीन नाते निर्माण करून तुम्ही ABC फॉर्म्युल्याचे चांगल्या प्रकारे नियोजन करून उपयोग करून घेऊ शकता. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या टेक्निकल गोष्टी, ज्याच्यामध्ये आपल्या ऑलरन ॲपविषयी बोलायचे आहे. तर मी तुम्हाला पुढील क्षेत्रात लगेच ऑलरन ॲपच्या बाबतीत माहिती देत आहे. धन्यवाद, तुम्ही इतकं समजून घेतलं मला. थँक्यू व्हेरी मच.